औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. मात्र तरी देखील काही ठिकाणी जुन्याच नावाचे बोर्ड जे होते ते पाहायला मिळत होते. कारण छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर औरंगाबाद हवाई अड्डा, औरंगाबाद विमानतळ अशा प्रकारचे बोर्ड होते. मात्र आता ते बोर्ड हटवण्यात आलेले आहेत आणि त्याऐवजी आता नवीन बोर्ड पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. या बोर्डला मागं जो तपकिरी रंग म्हणता येईल किंवा भगवा रंग म्हणता येईल त्याचा टच देण्यात आलेला आहे. तर पांढऱ्या अक्षरामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नाव आहे. तर त्यासोबतच त्याच्या मागे त्याला बॉर्डर जी देण्यात आलेली आहे ती गोल्डन कलर म्हणजे सोनेरी कलरची बॉर्डर देण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ हे मराठीमध्ये नाव आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर हवाई अड्डा हे हिंदीमध्ये नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्याच पलीकडे त्याच्याच बाजूला छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट हे जे नाव आहे ते इंग्रजी भाषामध्ये देण्यात आलेलं आहे. बरेच दिवस झाले होते विमानतळाचं नाव देखील बदलण्याचा आदेश जो होता तो काढण्यात आलेला होता, परिपत्रक काढण्यात आलेलं होतं. मात्र तरी सुद्धा हे नाव बदलण्यात आलेलं नव्हतं. मात्र अखेर हे नाव देखील बदलण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणताही विदेशी पाहुणा जेव्हा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल होईल, जिल्ह्यामध्ये दाखल होईल, विमानाने तो जेव्हा दाखल होईल तर त्याच्या नजरेसमोर पहिलं शहराचं नाव दिसणार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट, हवाई अड्डा, विमानतळ हे असं पाहायला मिळणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर ही नवी ओळख जी आहे त्या पाटीच्या माध्यमातून विमानतळावर पाहायला मिळते. त्यामुळे शहराची जी काही रूपरेषा म्हटलं जातं, शहराचं सौंदर्य म्हटलं जातं ते सुद्धा या नवीन नावानं उलगडताना पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे नवीन नावाला सोनेरी टच देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विमानतळ या नावाला जे छत्रपती संभाजीनगर नाव आहे त्याला सोनेरी बॉर्डर दिलेली आहे. मागे एक तपकिरी कलर म्हणजेच या ठिकाणी भगवा कलर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित होतोय. ज्या मुद्द्यावरून आतापर्यंत राजकारण सुरू होतं आता त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळणार आहे. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आता हे विमानतळाचं नाव विदेशी पाहुण्यांच्या डोळ्यावर नक्कीच छत्रपती संभाजीनगर हा ठसा उमटवणारा असणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.